नमस्कार वैष्णवीताई, आपलं मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, आपण वैष्णवी विठ्ठलरावजी माकणे यांचा मुलाखत ही एक युवकांना, समाजाला मार्गदर्शन व्हावं, प्रबोधन व्हावं, वेगवेगळ्या प्रश्नाची उकल व्हावी या दृष्टिकोनातून ही मुलाखत घेत आहोत. मग हे लॉकडंच का आकर्षित झाल्या किंवा लॉ करायचा का निर्णय घेतला, मग सिम्बॉयसिसमध्येच लॉ का केलं, मग त्यानंतर यांना गोल्ड मेडल कशामुळं मिळालं आणि आता लंडनमध्ये त्या LLM करत आहेत. तर या संदर्भात लोकांना जाणकारी गरजेची आहे. आपण जनरली मॅट्रिक, 12वी, BA, MA, आता डॉक्टर, MPSC, IAS असं लिमिटेड, पण एक करिअर म्हणून आणि विद्यमान परिस्थितीत सगळ्या गोष्टीचं एक ज्ञान व्हावं या दृष्टिकोनातून आपण ही मुलाखत घेत आहोत. ताई नमस्कार, तुम्ही लॉ साईड का निवडली हे अगोदर लोकांना सांगावं. सगळ्यांना तर प्रथम नमस्कार. मी वैष्णवी माकणे. मी लॉ याच्यामुळे निवडला कारण एक कदाचित तुम्हाला समजतं स्टुडंट असताना की तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे. मला खूप लहानपणी समजलं होतं की मला स्पीचेस आणि डिबेट करायला खूप आवडतं. मला तिसरीत असताना, एवढ्या लहान वयात असताना माझ्या स्कूलची पहिली अँकरिंग दिली होती आमच्या स्कूलच्या प्रिन्सिपल सरने. आणि तेव्हा तिसरीत असताना सुद्धा मला समजून गेलं होतं की मला भीती वाटत नाही एका क्राऊडला बोलताना, किंवा आपण जे डिबेट करतो किंवा स्पीच करतो याच्यात मला आनंद मिळतो ते करताना. तर तसं असताना मी भरपूर स्पीचेस, डिबेट्स केले, भरपूर एलिक्युशन कॉम्पिटिशन्स केले. आणि मग 10th मध्ये करिअर काउन्सिलिंग केली होती मी, ज्याच्यात ते ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात, तुमचे सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश चे मार्क्स पाहतात आणि हे सगळं बघितल्यानंतर ते तुम्हाला सजेस्ट करतात की हे तुमचे ऑप्शन्स आहेत आणि हे तुमच्यासाठी जास्ती सक्सेसफुल ठरतील. आणि त्यांनी मला पहिला ऑप्शन दिला होता लॉ. आणि सोशल सायन्स स्ट्रॉंग असल्यामुळे किंवा इंग्लिशवर कमांड चांगली असल्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलं आणि मी लॉकडे आली. अच्छा, मग लॉ करत असताना सिम्बॉयसिसला ऍडमिशनची प्रोसेस काय आहे आणि आपण त्यासाठी काय केलं? तर मी 2 वर्ष प्रिपेअर नाही केलं. जसं साधारणतः तुम्ही क्लॅट किंवा स्लॅटसाठी 2 वर्ष स्टुडंट्स प्रिपेअर करतात. मी खूप सडन केलं कारण माझं 11th-12th सायन्स होतं आणि मला मग त्या 11th-12thच्या 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर समजलं आणखीन चांगल्यानी की मला सायन्स किंवा मेडिकलमध्ये जास्ती फार इंटरेस्ट नाहीये. आणि मी 12thच्या फायनल एक्झाम, बोर्ड एक्झाम्स नंतर 2 महिने प्रिपेअर केलं आणि मग सिम्बॉयसिसची एंट्रन्स टेस्ट दिली आणि मला मग सिम्बॉयसिस लॉ स्कूल नागपूर भेटलं. अच्छा, तर हे लॉ किती वर्षाचं, आपलं इथं नागपूरला जे सिम्बॉयसिस होतं ते किती वर्षाचं, 3 की 5? माझं 5 इयर लॉ होतं, कारण मी डायरेक्ट 12th नंतर केलं, ग्रॅज्युएशन नंतर नाही. तर माझं 5 इयर BA LLB कोर्स होता. अच्छा, तर या BA LLB मध्ये तुम्हाला अभ्यास करण्याची पद्धत इकडची म्हणजे तुमच्या नागपूर सिम्बॉयसिसची कशी होती आणि ह्या 5 वर्षाच्या काळात तुम्हाला नवीन काय काय शिकायला मिळालं? मला खूप काही शिकायला मिळालं. मला जेवढं काही लॉ बाबतीत तुम्ही जेवढं डिटेल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास करू शकता ते मला सिम्बॉयसिसनी दिला 5 वर्ष. आम्ही दर लॉ शिकलोय, सिव्हिल, क्रिमिनल, इंटरनॅशनल, त्याच्यासोबत BA चे सब्जेक्ट्स जसं पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इंटरनॅशनल रिलेशन्स, जिओ पॉलिटिक्स, या सगळं असताना तुम्हाला BA आणि लॉचे सब्जेक्ट्स ते शिकवतात. आणि त्याच्यापेक्षा जास्ती तुम्हाला अभ्यास कसा करायचा आणि जेवढं शिकलाय क्लासमध्ये ते तुम्ही एक्झाम्समध्ये प्रोड्यूस कसं करायचं, माझी सगळ्यात मोठी शिकवण ती होती. अच्छा, मग या 5 वर्षाच्या आपल्या BA LLB मध्ये आपण काय काय कमवलं, शिकलं आणि मिळवलं? माझं सगळ्यात सबस्टॅन्शियल मला वाटतं जे मी अचीव्ह केलं आहे ते माझा GPA होता. कारण ती मला
ट्रिक समजली कदाचित की मार्क्स कसे आणायचे हम्म, आणि 5 वर्षात तो जीपीए मेंटेन कसा करायचा आणि त्याला प्रोग्रेस कसं दाखवायचं. जसं मला पहिला क्वेश्चन त्यांनी गोल्ड मेडलच्या इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता हम्म, की तुम्हाला का द्यायचं आम्ही, हम्म, आणि मी त्याच्यात उत्तर दिलं होतं की माझा पहिल्या सेमेस्टरचा जीपीए होता 8.6 म्हणजे 86%, हम्म, आणि फायनल सेमेस्टरचा होता 9.6 म्हणजे 96%. हम्म, तर ती प्रोग्रेस कशी करायची हम्म. आणि 8.6 ते 9.6 पर्यंत कसं जायचं ही मेन ट्रिक मी शिकली. आणि त्याच्यासोबत मी भरपूर डिबेट्स, मूड कोर्ट कॉम्पिटिशन्स आणि इंटर्नशिप्स केल्या. अच्छा. तर आपण लॉ करत असताना सिम्बॉसिसमध्ये आपल्याला गोल्ड मेडल हे आपलं ध्येय होतं का ती योगायोगानं अनुभवातनं घडत गेलं, मिळत गेलं? नाही, माझं पहिल्या दिवशीपासनं ध्येय होतं हम्म, की जर हे करायचं आहे तर मला रँक 1च आणायचं आहे अच्छा आणि मला गोल्ड मेडलच मिळवायचं आहे. अच्छा. ते मी गोल ठेवला होता. हम्म. पण असं नव्हतं की मी हेच दिवसभर बसून विचार केला. मी ते गोल ठेवला, त्याच्यासाठी मेहनत केली आणि बाकीचं मग मी देवावर सोडून दिलं. अच्छा. म्हणजे आपण विधिज्ञ असताना आपण देव मानता. हम्म. मग आपला आवडता किंवा प्राणप्रिय देव कोणता? माझा पुण्याचा आहे गणपती, हा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई. अच्छा. का? का तर मी खूप लहान होती, हम्म, 7वी-8वीत असेल, तेव्हा आईनी सांगितलं होतं की गणपती बुद्धीचा मालक असतो. हम्म, आणि मला तेव्हा ते राहिलं माझ्या डोक्यात की हा बुद्धीचा मालक आहे आणि मी शिक्षणात आहे, मी विद्यार्थी आहे, तर आपण या देवाला पकडावं म्हणजे तो ऐकणार माझं. अच्छा. तर तुम्ही सिम्बॉसिसमध्ये गोल्ड मेडल केलं. लंडनला LLM साठी आपण ॲडमिशन घेतलं. तर ते कसं काय सुचलं तिकडं जायचं? आणि दरम्यानच्या काळात तुम्ही इंटर्नशिप कोणाकडे गेली? इंटर्नशिपमध्ये काय काय अनुभव आले? तर मला वाटतं आपलं तिकडले 3 महिने जवळजवळ झालेले आहेत आतापर्यंत तिथल्या अभ्यासाचे. तर वेदर, सोसायटी ह्याचा कितपत आपल्या अभ्यासावर, प्रकृतीवर परिणाम होतो? तर पहिला प्रश्न तुम्ही विचारलेला की मी LLM ला कशी गेली. तर जसं माझं गोल्ड मेडलचं ध्येय आधीपासून फर्स्ट इयर पासून सेट होतं की मला रँक 1 आणायचं आहे आणि मी प्रयत्न करेल त्याच्यासाठी, तसंच माझा हा पण ध्येय होता की आपण जीपीए मेंटेन करायचा, आपण छान इंटर्नशिप्स करायच्या आणि LLM साठी अप्लाय करायचं. मला हायर एज्युकेशनला बाहेर जायचं होतं कारण मला एक्सपिरियन्स हवा होता, मला जग पाहायचं होतं आणि मला पाहायचं होतं की तिकडलं एज्युकेशन कसं आहे आणि ते मी यूज करून माझ्या करिअरला बेनिफिट करून मी वापस येऊन त्याला अप्लाय कसं करणार आपल्या कोर्टात. माझ्या ते इंटरेस्ट होता किंवा ते माझ्या डोक्यात होतं वेगळी, आणि मग मी तसं केलं. दुसरी गोष्ट, मी इंटर्नशिप्स कदाचित 11 इंटर्नशिप्स केल्या 5 वर्षात. 11? हा. कोणाकोणाकडं? तर माझी सुरुवात झाली होती 2 NGOs केले मी ऑनलाईन, कारण तेव्हा कोरोना होता. मग माझी तिसरी इंटर्नशिप होती पुणे सेशन्स कोर्ट, मग त्याच्यानंतर पुणेच्या फॅमिली कोर्ट, मग त्याच्यानंतर नागपूर हायकोर्ट, मग त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टच्या 2 जजेस सोबत केली. एक होते जस्टिस सतीशचंद्र शर्मा, ज्यांच्याकडे तेव्हा क्रिमिनल रोस्टर होता, आणि मग फायनल इंटर्नशिप मी जी केली ती होती चीफ जस्टिस ऑफ इंडिया डॉक्टर DY चंद्रचूडकडे. अच्छा. आपण हे इंटर्नशिप करत असताना हायर ऑथॉरिटी किंवा आपण ज्यांच्याकडं इंटर्नशिप करतो ते ट्रीट सर्वांना योग्य करतात का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे की बऱ्याच वेळा इगोस्टिक असतात, आपण ज्युनियर असतो आणि ते मोस्ट सिनियर असतात. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल अनुभव कसा आला? माझा खूपच चांगला अनुभव होता, कारण मी जरी इंडियाच्या हायेस्ट ऑफिसमध्ये होती, चीफ जस्टिसचं ऑफिस ज्युडिशरीमध्ये सगळ्यात हायेस्ट असतं, तरी मी असली तरी
सगळे एवढं छान ट्रीट करायचे. हम्म. तर माझी सगळ्यात मोठी शिकवण ती पण होती की तुम्ही जेवढे वर जाल हम्म. किंवा जेवढे तुम्ही सक्सेस तुमच्या करिअरमध्ये प्राप्त कराल तेवढी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे सगळ्यांना इक्वल ट्रीट करणे. तुमच्याकडे आलेले इंटर्न सुद्धा जे स्टुडंट्स असतात त्यांनाही तुम्ही तेवढ्याच रिस्पॉन्सिबली आणि तेवढ्याच केअरफुली ट्रीट करणे मी त्यांच्याकडनं शिकले. आता चंद्रचूड एक ऑनरेबल, रिस्पेक्टेबल आणि ज्युडिशरी तशी सगळीच खूप खूप रिस्पेक्टेबल, ऑनरेबल आहे. मग त्या ठिकाणी थोडं असं भीती की बाबा बॉस नाही जरी म्हटलं तरी बॉसच का नाही बॉस, आहेत ना हा. बॉस आहेत आमचे. मग त्या ठिकाणी आपला थोडं असं काय म्हणतात त्याला की भीती किंवा ऑफिसर्स म्हणजे कसे ट्रीट करतील असं काही कधी वाटलं का मनात? नाही, कारण मी त्या अपेक्षेने गेलेच नाही की मला तिथे खूप चांगल्याने ट्रीट करतील. हम्म. त्यांनी केलं ते माझ्यासाठी खूप छान होतं. हम्म. पण मी शिकण्याच्या अपेक्षेने गेले होते की मला इथून शिकायचं आहे त्यांच्या ऑफिसमधनं किंवा त्यांच्याकडनं किंवा ते खाजगी कसे आहेत आणि ते कसं एवढं हाय पोस्ट कसे मॅनेज करतात, स्वतःला कसे हँडल करतात. हम्म. मला सगळ्यात जास्ती हे शिकायचं होतं जे मला भेटलं. त्याच्यापेक्षा जास्ती त्यांनी जे चांगल्याने ट्रीट केलं किंवा त्यांनी जसं आम्हाला ऑफिस एटिकेट शिकवले हम्म. ते माझ्यासाठी ऍडेड बेनिफिट होतं. हम्म. आता हे 5 वर्षामध्ये आपण 5 इंटर्नशिप केल्या, 11 इंटर्नशिप केल्या. तर ह्या इंटर्नशिप मध्ये असा आलेख अभ्यासाचा हा असा उंचावत गेला का? कधी कुठं असं काही ऑब्स्टॅकल आलं का कुठं कधी? ऑब्स्टिकल सगळ्यात जास्ती मोठे हेच होते की तुम्ही टाइम मॅनेज कसं करणार. कारण लॉ एवढा वास्ट आहे आणि कारण 8 सब्जेक्ट्स राहायचे आणि त्याच्या 8 सब्जेक्ट्सच्या 8 सेमेस्टर एक्झाम्स राहायच्या बॅक टू बॅक. तर तुम्ही एवढं अभ्यास करून एवढं त्याचे टेक्स्टबुक्स वाचणार, त्याचे बेरॅक्ट्स वाचणार, नोट्स काढणार, एवढं करून तुम्ही एवढे रिव्हिजन करून कसं प्रोड्यूस करणार एक्झाम मध्ये जी 1 तासाची एक्झाम आहे. तर सगळ्यात मोठा ऑब्स्टिकल सुरुवातीला हाच होता की हे क्रॅक कसं करायचं, हे सिस्टम कसं बसवायचं, जे मला वाटतं थोडं एक्सपिरियन्सनी प्रोफेसर्सच्या गायडन्सनी मी स्वतःही शिकली. अच्छा. तर ह्या गोल्ड मेडलची संकल्पना हे तुम्ही एकतर लंडनला शिकायला गेला होतात, दरम्यान तुम्ही नागपूरला होतात. तर ही गोल्ड मेडल किती विद्यार्थ्यापैकी दिलं जातं? आणि त्यालाच लागून एक प्रश्न, इंटरनॅशनल लॉ, क्रिमिनल लॉ आणि असे वेगवेगळे जे लॉ आहेत त्यातलं तुमचं भविष्यात करिअर हे कुठल्या लॉ मध्ये करायचं ठरवलंय? तर पहिल्या प्रश्नाचं मी आधी उत्तर देते. गोल्ड मेडलची प्रोसेस तशी तरी ते जास्ती ट्रान्सपरंट ठेवत नाहीत कारण सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी खूप मोठी आहे. पण मला जेवढं माहिती आहे ते माझं गोल्ड मेडल 4 लॉ स्कूल्स मधून जे सिम्बायोसिसचे आहेत, पुणे, हैदराबाद, नोएडा आणि नागपूर. मग याच्यात 1000 लेकरं असतील दर लॉ स्कूलमध्ये. तर त्या 4000 लेकरांमधनं ते एकाला मेडल देतात आणि नॉमिनेट करतात इंटरव्ह्यूसाठी. तर 4 असे नॉमिनेट होतात इंटरव्ह्यूसाठी दर कॉलेजमधनं 1 आणि मग त्या इंटरव्ह्यू प्रोसेस नंतर 1 सिलेक्ट होतो जे ह्या वर्षी मला भेटलेलं. अच्छा. आता तुमचं करिअर भविष्यामध्ये इंटरनॅशनल, कारण लॉ मध्ये अगोदर कसं होतं वकील म्हणजे वकील बस. आता एवढे प्रकार, आता आम्हाला तेवढं ज्ञान नाही, पण काय काय ह्याच्यामध्ये आहेत ब्रँचेस किंवा साईड्स, आणि तुमचं प्रिफरन्स कुठल्या साईडला आहे? तर सध्या जे लॉज मी तुम्हाला सांगते जे डिमांडमध्ये आहेत किंवा जे राईजमध्ये आहेत ते सगळ्यात जास्ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ, डेटा प्रायव्हसी लॉ, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल आणि इंटरनॅशनल लॉ हे सध्या नवीन आहेत ब्रांचेस. आणि त्यात माझा इंटरेस्ट दोन लॉज मध्ये आहे जे मी तिथे स्पेशलायझेशन पण करते LLM चा. ते आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ आणि इंटरनॅशनल लॉ. तर इंटरनॅशनल लॉ आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे माणसाची गुणवत्ता ना, कसं काय म्हणजे नेमकं ते? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ म्हणजे जे आपले कंपनीजचे नाव असतात, ट्रेडमार्क असतील किंवा तुम्ही सायंटिफिक इन्व्हेन्शन केले तर तुमच्या कामाला पेटंट असतात. अच्छा.
आणि किंवा तुमचे फिल्म्स असतील, म्युझिक असेल तर त्याला कॉपीराईट लॉ एक असतो. हम्म. तर हे 3 ब्रांचेस आहेत. त्याच्यात माझं कॉपीराईट आणि पेटंट लॉ आहे जे मी शिकतेय. अच्छा. त्याच्यासोबत इंटरनॅशनल लॉ करते. आता वैष्णवी, मला एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की नंबर 1 मध्ये येण्याचा तुमचा सातत्यानं प्रयत्न आणि तुमच्या श्री गणेशामुळं तुम्हाला त्यात यशही मिळालेलं आहे. आणि आता तुम्ही जवळजवळ 3 महिने झाले लंडनला, कुठल्या कॉलेजला? युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन. तर त्या कॉलेजला ऍडमिशन, आता हे का प्रश्न हा खरं म्हणजे मुलाखतीचा नाही, पण इतर पालकांना, विद्यार्थिनींना, बघणाऱ्यांना कळावा म्हणून तुम्ही त्याबद्दल एक 1.5-2 मिनिटात सांगावं असं मला वाटतं. तर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनला माझी ऍप्लिकेशन प्रोसेस आता एक्झाम नाहीये. तर तुमच्या प्रोफाईलवर असतं. तर स्टार्टिंगला तुम्हाला तुमची प्रोफाईल बिल्ड करावी लागते 5 वर्ष. जो माझा प्रयत्न होता, इंटर्नशिप्स, माझे मार्क्स, जीपीए असेल तो मेंटेन करून ठेवणे आणि त्याच्यासोबत कॉम्पिटिशन्स, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण ठेवणे आणि तुमचं रिसर्च आणि पब्लिकेशन सोबत राहणे. तर हे केल्यानंतर तुम्ही पर्सनल स्टेटमेंट लिहावं लागतं आणि तुम्हाला लेटर ऑफ रेकमेंडेशन्स लागतात तुमच्या प्रोफेसर्स कडनं. ते रेकमेंड करतात तुम्हाला हायर युनिव्हर्सिटीसाठी, जे माझ्या डिरेक्टर सर आणि माझ्या कॉलेजच्या प्रोफेसर्सनी केलं. आता तुम्ही मला ही तिकडल्या ऍडमिशनच्या प्रोसेसला किती दिवस लागले, उत्सुकता आणि पत्र म्हणजे ज्याला की सँक्शन लेटर म्हणा किंवा परमिशन ऍडमिशन लेटर, हे किती दिवसाचा प्रोसेस होता? हे जवळजवळ मी सुरू केला प्रोसेस 1 वर्षाखाली, जेव्हा मी पहिली माझी लँग्वेज टेस्ट दिली होती, आयल्स. आणि मग त्यानंतर डिसेंबरपासनं माझ्या म्हणजे 9th सेमेस्टरपासनं मी ऍप्लिकेशन लिहिला आणि त्याला सील करायला सुरू केलं. मार्चमध्ये मी टर्न इन केलं ऍप्लिकेशन. मार्चमध्ये माझं संपलं होतं आणि मे मध्ये मला उत्तर आलं. अच्छा. आता तुम्ही लंडन मध्ये आहात, राहता, मग त्या ठिकाणी जेवण, हेल्थ केअर याविषयी काय काय प्रिकॉशन घ्यावे लागतात किंवा घेता? खूप बेसिक वाटतं मला प्रिकॉशन्स घेणं किंवा लंडनला असणं. बेसिक म्हणजे तुमचा व्यायाम बरोबर राहणे, तुमची झोप, तुमची स्लीप सायकल बरोबर ठेवणे, तुमचं न्यूट्रिशन मी एन्शोर करते की मला प्रोटीन, माझे विटामिन्स, माझं हे सगळं बरोबर इन चेक राहावं आणि बॅलन्स राहावं सगळं. आणि त्याबरोबर सनलाईट, जे लंडनमध्ये कमी मिळते, पण माझा प्रयत्न असतो कारण विटॅमिन डी असतं सनलाईटमध्ये. आता जवळजवळ 3 महिने तुम्ही तिकडं आहात. तिकडं मला आश्चर्य वाटलं की आपली जवळजवळ एका पिरियडला जाताना तिथली टीचिंग सिस्टीम आणि लर्निंग, म्हणजे आपण 3 टीचर्स असतात, सगळ्यात ज्युनियर 45 ते 88, आणि तिथलं एज्युकेशन हे ग्रुप डिस्कशन टाईप असतं. आणि या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला तिथं काय म्हणजे काय व्हॉट फील आणि कशा प्रकारे तुम्ही त्या व्यवस्थेला ॲक्सेप्ट करत गेलात? आणि अजून एक राहिलं की 12,000 पेज वाचायचे आणि 25 पेज त्यातला लिहायचं. एस्से रायटिंग बघितलं आपण, पॅरेग्राफवरनं एस्से रायटिंग आमच्या वेळेस होतं. तर हाऊ कॅन मॅनेज इट? मी पहिला गोष्ट मला वाटतं ते प्रोसेस मला 1 आठवडा लागला, 2 आठवडे लागले ती प्रोसेस समजायला. कारण तिकडली टीचिंग आणि आपल्या टीचिंग मध्ये फरक आहे. ते ग्रुप डिस्कशन्स करतात. 3 प्रोफेसर्स आम्हाला सोबत शिकवतात. आमची सगळ्यात ज्युनियर प्रोफेसर जे कोर्स कन्व्हीनर आहे त्या मेन घेतात आणि बाकीचे 2 प्रोफेसर्स जे सिनियर प्रोफेसर्स आहेत, मग ते त्याच्यात त्यांचे एक्सपिरियन्सेस किंवा कोट किंवा त्यांचे जजमेंट्स मध्ये त्यांना काय वाटतं ते ऍड करतात. आणि तिथे प्रिपरेशन सिस्टम खूप महत्वाचं आहे. जसं तुम्हाला दर क्लाससाठी तुम्ही म्हणल्यासारखं ते ॲटलिस्ट आम्हाला 100 किंवा 150 पेजचे जजमेंट्स देतात वाचायला. आणि असे करून टोटल काहीतरी 12,000 पेज असतात, ज्याचे तुम्हाला वाचून नोट्स काढून, मग ते पेपर्स असतील किंवा टेक्स्टबुक्स असतील किंवा जजमेंट्स असतील, हे वाचून नोट्स प्रिपेअर करून तुम्हाला प्रेपरेशन तुमची तगडी करून तुम्हाला डिस्कशनसाठी तयार राहावं लागतं.
तर मी ऍड करते. माझा एक्सपिरियन्स एका आठवड्यानंतर खूप चांगला होता, हा. कारण त्यांच्या स्पीडला मग मी ग्रॅस्प केलं आणि त्यांना काय एक्सपेक्टेड आहे मला हे समजलं आणि मी त्याप्रमाणे माझं स्टडी जे सिस्टम आहे ते थोडा चेंज केलं. तुम्ही लंडनला LLM करण्यासाठी गेल्यानंतर तुमचं इलेक्शन, तुम्ही तिथंही विद्यार्थ्यांचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलात, तर ती प्रोसेस कशी होती? तिथे पहिल्या 2 आठवड्यात स्टुडंट बॉडी इलेक्शन्स असतात स्टुडंट रेप्रेझेंटेटिव्हसाठी. आम्ही त्यांना स्टुडंट रेप्रेझेंटेटिव्ह म्हणतो. आणि माझी इच्छा होती की मला स्टुडंट बॉडीचा पार्ट व्हायचा आहे. तर मी माझा व्हिडिओ बनवून सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्सला फॉरवर्ड केला होता आणि मी पर्सनली जाऊन भेटली होती सगळ्यांना जे काही तिथे आहेत. आणि मी त्यांना हे आश्वासन दिलं होतं आणि त्या प्रिन्सिपल सोबत मी सध्याही चालतीये की UCL पर्यंत यायला त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे, कारण त्या कॉलेजला मिळवणं लहान गोष्ट नाहीये. तर त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत करून स्वतःची कंट्री, स्वतःचं घर सोडून ते लंडनला आले आहेत आणि यानंतर त्यांचे प्रॉब्लेम्स हे मी डील करणार आहे आणि मी करेल. आता प्रेसिडेंट, ॲज ए स्टुडंट प्रेसिडेंट, राईट्स अँड ड्युटीज काय काय? माझे मेन ड्युटीज आहेत त्यांच्या अकॅडमिक प्रॉब्लेम्स सोबत डील करणे, की कोर्सेस कसे सुरू आहेत किंवा फॉर्मेटिव्स कसे सुरू आहेत, त्यांना पेस मॅच होतीये का, स्टुडंट्स स्कोप करतात आहेत का व्यवस्थित. आणि त्यासोबत मग माझे ड्युटीज हे प्रॉब्लेम्स ऐकून घेणे आणि आमच्या डायरेक्टर आणि डीनला ते फीडबॅक देणे की असं असं चालू आहे आणि स्टुडंट्सला हे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला डील करायचे आहेत. तर मग आम्ही वीकली मीटिंग्स असतात आमच्या आणि माझं काम स्टुडंट युनियन सोबत पण काम करणे आहे. तर स्टुडंट युनियन मला ट्रेनिंग देतात की मी कशी डील करायचं प्रॉब्लेम सोबत, स्टुडंट्सच्या आणि डायरेक्टर सोबत कसं बोलायचं. आता हे सर्व करत असताना याचा आपल्या अभ्यासावर काही परिणाम होतो का? चांगला होतो की वाईट होतो? मला वाटतं ते लाईफ स्किल खूप महत्वाचं आहे. जसं मॅनेज करणे, लोकांना मॅनेज करणे आणि टाइम मॅनेज करणे, त्याच्यासोबत प्रॉम्प्ट राहणे आणि कम्युनिकेशन स्किल एक डेव्हलप होतं, जे मला वाटतं फक्त अभ्यासाने नाही होणार. हे तुम्हाला अशा प्रॅक्टिकल गोष्टी कराव्या लागतात तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. आता मी पाहतो 5वी 6वीला गेल्यानंतर श्रीमंत घरचे मुलं मुली हे जेवण वगैरे करणं वगैरे, तुम्ही आपल्या आता चर्चेत सांगितलं की हातानं मी स्वयंपाक करते. तुम्हाला म्हणजे असं वाटत नाही का की हातानं करून खाल्ल्यापेक्षा मग आपण सारखं हॉटेलिंग मधलंच घ्यावं वगैरे, असं कधी वाटत नाही का? नाही, तो पर्याय माझा खूप एमर्जन्सीसाठी आहे, जेव्हा माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये किंवा माझ्या परीक्षा असतील आणि माझे दुसरे कमिटमेंट जे जास्ती महत्वाचे आहेत. पण रोज हॉटेलमधनं खाणं हेल्दी नाहीये आणि जर तुम्हाला हेल्दी खायचं तर मला वाटतंय स्वतः बनवणंच चांगलं. मग हे आता जे लागणारं रॉ मटेरियल, पीठ असेल आणखीन काही जे असेल, ते तिथं मिळतं का इकडून काही घेऊन जाता? तिथे मिळून जातं. लंडनमध्ये सध्या भरपूर इंडियन्स आहेत, तर तिथे इंडियन स्टोर्स पण आहेत, तर तिथे सुपर मार्केट्स मध्ये मिळून जातं. अच्छा. आता ह्या तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात BA, LLB, LLM आणि फ्युचरमध्ये तर तुम्ही इथल्या पालकांना, विद्यार्थिनींना आणि समाजाला काय सांगू इच्छिता तुमच्या अनुभवातनं? व्हॉट डू, काय करावं, कसं करावं, तुमच्या अनुभवातनं सांगावं असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं मला वाटतंय विद्यार्थ्यांसाठी तरी की अध्यात्माचा थोडा साथ असावा. तुम्ही ज्या देवात विश्वास करता किंवा तुम्ही ॲटलिस्ट मेडिटेशनची प्रॅक्टिस मला वाटतंय माझ्यासाठी खूप बेनिफिशियल होती. ते नाम जप असेल किंवा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा किंवा ॲटलिस्ट 2 मिनिटं बसून तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशनवर जरी तुमच्या श्वासावर जरी कॉन्सन्ट्रेट केलं तरी मला वाटतंय ते स्टुडंटसाठी तरी खूप बेनिफिशियल आहे. माझ्यासाठी होतं. मी 10th स्टँडर्ड पासून करते मेडिटेशन आणि त्याच्यासोबत पुस्तकं वाचण्याची सवय मला वाटतंय सोसायटीमध्ये हरवत चालली आहे, जी महत्वाची आहे. न्यूजपेपर्सची अवेअरनेस राहणे आणि पुस्तकं वाचणे. काही वाचा तुम्ही. ॲज अ स्टुडंट मला वाचनाची खूप आवड आहे, तर तुम्ही काही वाचा. तुमचं नॉलेज, तुमचं इंग्लिश वोकॅब्युलरी हे डेव्हलपच होणार आहे. अच्छा. तर हे अभ्यासक्रमाचं सोडून जनरली मुलं मुली हे
अवेअरनेस असतं, काय करायचंय, कशासाठी करायचं असं तुम्हाला कधी वाटत नाही का? काय करायचं आपल्याला, आपण एकुलते एक आहोत, लाडके आहोत, आपल्याला काही तेवढं जास्त ट्रेस घ्यायचं, ट्रेस तुम्ही ठीक आहे विदाऊट ट्रेस शिकता, पण तुम्हाला कधी असं वाटत नाही का, वाय आय डू धिस, असं वाटत नाही का? नाही. हा. माझ्यासाठी खूप क्लिअर होतं आणि माझी स्वतःची थॉट प्रोसेस ही तेच आहे की आयुष्याला उद्देश राहणं खूप महत्वाचं आहे. नाहीतरी तुम्ही तुमचा ट्रॅक चुकीचा जातो. तर ते उद्देश तुम्हाला बरोबर ट्रॅकवर ठेवतं. माझं आधीपासूनच होतं की काही मला शिकायचं आहे, माझ्या इंटरेस्टचं शिकायचं आहे आणि त्याच्यात एक्सेलन्स जे म्हणतो, जे फर्स्ट यायची किंवा ती जिद्द असेल ती राहणं महत्वाचं आहे. दिवसेंदिवस एकाकीपणामुळं चिडखोरपणा किंवा ज्याला काय म्हणतात की एक आपला आपल्यावरच विश्वास राहत नाही. मग तुम्ही विद्यार्थ्यांना या संदर्भात काय सांगाल, किंवा पालकांना, नगर बाबा आपली एकुलती एक मुलगी आहे, आपला एकुलता एक मुलगा आहे, आम्ही लंडनमध्ये का करायचंय सगळं करून, तर पुन्हा आपल्याला संसारच करायचा आहे, मग हे सगळं उठाठेव कशासाठी? पालकांना माझं सगळ्यात महत्वाचं सांगणं हे असेल की लेकरांना तुमच्या 20-21 वर्षानंतर त्यांचे डिसिजन स्वतः बनवू द्या. कारण 20 वर्षापर्यंत तुम्ही संस्कार करू शकता, 18 वर्षापर्यंत. मग त्यानंतर तुम्ही दिलेल्या संस्कारावर आणि लेकरांवर विश्वास ठेवा आणि त्यांना जाऊ द्या. मग त्यांचे डिसिजन्स ते स्वतःच करतील आणि ती मॅच्युरिटी स्वतःच ते डिसिजन घेऊन आणि बाहेरचं जग एक्सपिरियन्स करून ती मॅच्युरिटी येते आणि तो कॉन्फिडन्स येतो. आणि विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की कॉन्फिडन्स फक्त स्वतःला सांगून येणार नाही, फक्त ते विचार करून येणार नाही, कॉन्फिडन्स ऍक्शननी येतो. मग जेव्हा तुम्ही स्वतःला प्रूव्ह करता दर एका छोट्या टेस्ट सोबत की मला 10 on 10 येऊ शकतात किंवा मी हे एक्झाम क्रॅक करू शकते, तर त्या ऍक्शननी आणि त्या रिझल्ट्सनी हळूहळू कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. शेवटचे 2-3 प्रश्न, की आपल्याला प्रेरणा देणाऱ्या घटना किंवा व्यक्ती कोणत्या? सगळ्यात मोठी प्रेरणा मला वाटतं मी 7th स्टँडर्ड मध्ये मिस्टर शशी थरूर आहेत. मी त्यांची स्पीच पाहिली होती ऑक्सफर्डमध्ये आणि त्यांनी इंटरनॅशनल पॉलिटिक्स शिकलेत ते, मी इंटरनॅशनल लॉ करते. तर इंटरेस्ट माझा सारखा आहे त्यांच्यासारखा, पण त्यांची कमांड ओव्हर लँग्वेज किंवा त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं होतं की त्यांनी एका वर्षात 365 बुक्स वाचले होते 365 डेज मध्ये. आणि मला ते खूप इम्प्रेसिव्ह वाटलं होतं. आणि त्यांचं अकॅडमिक किंवा स्पीकिंग किंवा त्यांची वोकॅबलरी हे इन्स्पिरेशनल आहे. जसे ते काम करतात तेही इन्स्पिरेशनल आहे. आणि सगळ्यात मोठे इन्स्पिरेशन मला वाटतंय आईबाबाच आहेत माझे. मी खूप लहान वयापासून त्या दोघांना मेहनत करताना पाहिलंय आणि लेकरांना सांगण्यापेक्षा लेकरं बघून शिकतात. तर ते उदाहरण माझ्या समोर होतं आणि मला फक्त ते माझ्या अभ्यासात अप्लाय करायचं होतं. खूप खूप धन्यवाद. तिकडचा मीडिया, तिकडचा समाज, तिकडचं पॉलिटिक्स, आपल्याकडचं पॉलिटिक्स, हे जेव्हा 1 वर्ष किंवा पुढच्या ट्रिपला तुम्ही लंडनहून याल तेव्हा आमचं आत्ताच बुकिंग करून ठेवा की मीडिया कशा प्रकारचा आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया कसा आहे, प्रिंट मीडिया कसा आहे, सोसायटी कशी आहे. तिकडलं लोक म्हणतात की लंडनमध्ये वगैरे क्राईम दिवसेंदिवस एज्युकेटेड असल्यामुळं व्हाईट कॉलर क्राईम हा वाढत चाललाय. तर ह्या वेगवेगळ्या विषयावर आपण नंतर मुलाखत घेऊतच. आज तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला मुलाखत दिलात. तुम्ही तुमचं मत अत्यंत स्पष्टपणे, निर्भीडपणे मांडलात. समाजालाही चांगलं तुम्हाला जे वाटतंय ते सांगितलात. मित्र हो, खरं म्हणजे वैष्णवी विठ्ठलरावजी माखणे, वैष्णवीला काही गरज नाही तसा विचार केला. दुसरा जर एखादा मुलगा किंवा मुलगी असती, काय करायचं मला शिकून तरी काय फायदा आहे, कशाचं लॉन काय, पण एक ॲम्बिशियस आणि समथिंग डू क्रिएटिव्ह अँड न्यू, याबद्दल तुमचं बद्दर परिवार, मराठवाडा नेता परिवार, मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि प्रेज गोज अप, ब्लेस कम डाऊन म्हटल्याप्रमाणे तुम्ही अत्यंत आत्मविश्वासानं आमच्या लातूर जिल्ह्याचं नाव, चाकूरचं नाव, भारताचं नाव जगात करावं हीच आपल्याला शुभेच्छा. आणि तुम्ही खूप
खूप म्हणजे मोठे होत असताना मराठवाडा नेता, जसं आई वडिलावर प्रेम आहे तसं मराठवाडा नेत्याला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळाली जी आपण प्रिंट करू शकतो, तसे काही अनुभव अधूनमधून देत जा, हीच तुम्हाला नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.